आणि आज येताना आम्ही सोलापूरमध्ये थांबलो होतो. सोलापूरच्या काही गावाचा जे संपर्क तुटलेला होता, जे लोक रिलीफ कॅम्पमध्ये होते, तिथे मी काही वेळ थांबलो. आमचे जे तिकडचे पदाधिकारी आहे ते काही वाटण्याचा कार्यक्रम करत होते. तर मीही लोकांना जाऊन फक्त विचारलं की आपल्याकडे काय आहे. ठीक आहे, जे लोक स्वतःहून जे करत आहे आपण त्यांचं कौतुक करायला पाहिजे की आज जेव्हा जेव्हा कुठेही अशा प्रकारची घटना घडतं किंवा दुष्काळ असू द्या किंवा अतिवृष्टीचं नुकसान जे झालेलं आहे ते सामान्य लोक धावून जातात मदत करण्यासाठी. ते आम्हाला तिथेही बघण्यात आलेलं आहे. ठीक आहे, माझ्या पक्षाचा असू द्या, कोणत्या सामान्य माणूस असू द्या, जे काहीतरी आणत होते, ती अपेक्षा सरकारकडून असते. आणि जेव्हा सरकार आज काय झालेलं आहे की सर्व जिल्ह्यामध्ये नेत्यांचं जे आहे ते फक्त आपला दौराचा कार्यक्रम येत आहे. जेव्हा एका मोठा नेता दौऱ्यासाठी येतो तर तिथे कलेक्टर, तहसीलदार आणि सगळं मंडळी जे आहे ते त्यांच्या मागे राहायला पाहिजे प्रोटोकॉल प्रमाणे, आणि त्यांना ते तामझाम ही पाहिजे असतं. आता मला देवेंद्र फडणवीस साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे की आपण टेक्नॉलॉजीच्या बाबतीत खूप मोठे मोठे गप्पे मारतात की आपण देशामध्ये किती आपली चांगली टेक्नॉलॉजी झालेली आहे, IT मध्ये आपण किती पुढे आलेले आहे. मला असं वाटत नाही आहे की तुमचे नेते दौरे करण्यानंतर ते काही आम्हाला रिपोर्ट देणार आहे. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये गुगल मॅप काढला आणि स्क्रीनवर बघितलं की महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे, छोटा छोटा गाव का असू ना, तिथे काय परिस्थिती आहे ते तुम्हाला ते गुगल मॅप्सवर ते तुम्ही बघितलं असतं. पण तुम्ही आता जे टाइम बाय करत आहे ते टाइम कशामुळे बाय करत आहे, काय कारण आहे की मदत देण्यासाठी सरसकट मदत पाहिजे, शेतकऱ्यांची मागणी आहे, आमचीही तशी मागणी आहे आणि खूप सारे पक्षांनी अशी मागणी केलेली आहे की सरसकट तुम्ही काय देणार आहे याच्या बाबतीत ते एक कॅबिनेट मीटिंग मध्ये ते सगळं चित्र बघून ते निर्णय घेऊ शकतं. पण का घेत नाही आहे हे आश्चर्याची बाब आहे. आणि जितकं तुम्ही टाइम बाय करणार आहे, सोशल मीडियावर मी अनेक असे क्लिप्स बघितलेले आहे की आम्ही आत्महत्या करण्याचा काही शेतकरी प्रयत्न करत आहे, लोक त्याला हे करत आहे, रोखत आहे की नाही करायचं. तशी वेळ येऊ नये. कोणत्याही एका शेतकऱ्याचाही मृत्यू झाला किंवा आत्महत्या झाली तर त्याची सगळी जबाबदारी जी आहे ते सरकारची असणार आहे. म्हणून आमची विनंती आहे की आता हे दौऱ्याचे आपले जे कार्यक्रम आहे ते रद्द करा, मुंबईला सगळ्यांना बोलवा आणि आपल्या आमदार, खासदार, नेत्यांकडून तुम्ही सगळं माहिती गोळा करा आणि लवकरात लवकर याच्या बाबतीत निर्णय घ्या. पाकिस्तान आतंकवादी देश आहे, पण आम्ही क्रिकेट खेळणार. आम्ही विरोध केला, आजही आमचा विरोध आहे. याच्यामध्ये काही दुमत नाही आहे की जगात सगळ्यात चांगली क्रिकेटची टीम कोणी असेल तर ते भारतीय क्रिकेट टीम आहे. याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. पण एक एशिया कप तुम्ही आणलं, त्याचा विरोध आम्ही केलं होतं आणि त्याचं कारण एक होतं की आम्ही ते क्रिकेट टुर्नामेंट नाही खेळलं असतं तर आम्ही जगाला हे दाखवलं असतं की आम्ही टेररिझमच्या कसल्याही प्रकारचे कॉम्प्रोमाइज करणार नाही आहे. मोदी है तो मुमकिन है, पण BCCI ला कंट्रोल करू शकत नाही तुम्ही कि नहीं BCCI को करना पड़ता है करके. वी हैव अ लॉजिकल रीजन. हम BCCI को हम ICC को हम कन्विंस करे होते, इंटरनेशनल क्रिकेट की बॉडी को हम कन्विंस करे होते कि हम ये खेल इसलिए नहीं खेल रहे हैं कि जो खिलाड़ी हमारे सामने है वो उस देश से आते हैं जहां पर सिर्फ आतंकवाद पनप रहा है करके. पण खेळलं तुम्ही. आणि आज महाशयने सोना असा स्टेटमेंट केलेला आहे की ऑपरेशन सिंदूर असू द्या किंवा क्रिकेट असू द्या, आपण जिंकणारच. ऑपरेशन सिंदूर ची तुलना तुम्ही क्रिकेटशी करू शकत नाही नरेंद्र मोदी साहेब. मी माझी गाडी पाठवतो सतीश पाटील साहेबांकडे, त्यांना आवर्जून मी आमंत्रित करतो, तुम्ही आमच्या स्टेजवर या किंवा तुम्ही एक आयोजन करा. ओवेसी साहेब नाही तर इम्तियाज जलील तुमच्या सोबत बसायला तयार आहे. सगळं पत्रकार मंडळी पण बसतील.
तुम्ही विरोध करत असेल ना तर तुम्ही मला सांगा या गोष्टीचा विरोध करत आहे का, तर मलाही कळेल. मला एका चॅनलनी आता हे केलं, फोन केलं, तर मी म्हटलं तुम्ही मला सांगा की कशामुळे ते विरोध करत आहे. काहीतरी कारण असायला पाहिजे ना की या वक्तव्याचा आम्ही विरोध करत आहे. कशामुळे? आम्ही सकाळी हिंदुत्वादी संघटनांशी बोललो त्यावेळी त्यांचं म्हणणं एकतर झाड वक्तव्य येतात काय नाही असं तासभर पोलीस बाजूला करा, हिंदुत्वादी संघटनांना आम्ही बघतो, अशा पद्धतीची वक्तव्य. काय आहे की तासभर नाही, ते 15 मिनिटाचं आहे. ते जे वाक्य होतं ना ते कधीच होतं, 2012, आपण 2025 मध्ये आहे. हो, त्यांनी केलं होतं. आणि एकमेव अकबरुद्दीन अवैसी असं नेता होतं की ज्याला या वक्तव्यावरून जेलमध्ये पाठवण्यात आले होते, जेलमध्ये. आता त्याच्यापेक्षा भयानक वक्तव्य मी दाखवू की ज्याच्यावर साधा FIR रजिस्टर करण्यात. आता पोलीसवाले आले होते नोटीस द्यायला, त्यांनाही दिले आणि मलाही दिले की हे बोलायचं नाही, ते बोलायचं नाही. मी म्हटलं की मग स्टेजवर दाखवू का मी कोण लोक काय काय बोलतात आणि आपण गप्प बसतात त्यावेळी. सगळं नियम आमच्यासाठी. तर हे जे 2012चा संपलं ना, 2025 मध्ये आहे. आणि ते भाऊ आले का, त्यांचे मोठे बंधू आले ना, त्यांच्या बाबतीत काहीतरी बोला ना की यांनी असं बोललं होतं म्हणून आम्ही त्याचा विरोध करत आहे. त्या माणसाला शिक्षा झाली होती, कोर्टाने शिक्षा दिली होती आणि नंतर केस चालला आणि कोर्टाने त्याला निर्दोष सोडलं. आता तुम्ही तेच 100 वर्ष हेच चालणार की त्यांनी असं म्हटलं होतं. आपण ऐकलं असेल बाळासाहेब ठाकरेंचे भाषण कसे होते, प्रवीण तोगडियाचे भाषण कसे होते. हे इतके सारे जे महंत साधू लोक आज नवीन तयार झालेले आहेत, ते कशा प्रकारचे वक्तव्य करत आहे. हे अहमदनगर मध्ये ते कोण छोटासा ते जे आहे ते काय बोलतात म्हणजे एकदा कधी त्याच्या बाबतीत तुम्ही विचारणार नाही, बोलणार नाही. आम्ही जास्त महत्व देत नाही.